कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळणारच एवढी मी शाश्वती माझ्या सगळ्या मराठा समाजाला देतो अध्यक्ष महोदय, सगळ्या जणांना देतो। पण अध्यक्ष महोदय आता खरे संशय यायला लागला अध्यक्ष महोदय की ह्या आरक्षणाच्या निमित्ताने जे काय आंदोलन उभे राहिली आहेत फार प्रेम येत आहे। आता जालन्यामध्ये जो काय आमचा भाऊ तिथे लढतोय फार प्रेम येत आहे त्याच्यावर, आता फार त्याला मोठं मोठं व्याख्या दिली जाते, तो असा आहे तो तसा आहे। पण जेव्हा तो अडचणीच्या काळात जेव्हा कोपर्डीच्या त्या आरोपींवर त्याच्यावर त्या आरोपींवर जे हल्ला त्यांनी आणि त्याच्या काही लोकांनी केला तेव्हा त्याला वाचवायला कोणच आले नाही अध्यक्ष महोदय यांच्यामध्ये। त्याच्यामध्ये आमच्यासारखेच लोक त्याच्याबरोबर उभे राहिले आणि सगळ्या वकिलांसाठी पैसे दिले आणि त्या लोकांना बाहेर काढले, तेव्हा कोणच नव्हते आता जे कौतुक करणारे। आता जे काय मोठं झाल्यावर आहेत सगळेजण उभे, ह्या आमचा आहे ह्या आमचा आहे। पण आता अध्यक्ष महोदय खरंच विचार करण्याची वेळ आहे की जे काय हे लोकांचं जे पाप आहे, जे काय मराठा आरक्षण हे लोकांनी रद्द केलं, यांची मानसिकता खरीच होती का मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे? की नुसतं डोलवत राहायचं, नुसतं गांभीर्य दाखवायचं नाही, नुसतं केंद्राकडे बोट दाखवायचं? कारण का बाकी सगळ्या गोष्टी महाविकास आघाडी मध्ये अतिशय प्रामाणिक पद्धतीने व्हायचं। वसुली कशी व्हायची, किती प्रामाणिकपणा व्हायचा, तिथे काही केंद्राकडे बोट दाखवण्यासाठी कोणीच हिंमत करायचं नाही, दिवस रात्र वसुली तर व्हायची। म्हणून तर हे सगळं आज विरोधी पक्षामध्ये बसण्याची वेळ आली आहे। पण अध्यक्ष महोदय प्रामाणिक पद्धतीने जसं आमच्या देवेंद्रजीने आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न केला, आरक्षण टिकून दाखवलं, तसे प्रामाणिक प्रयत्न अगर पुढे झाले असते ना तर आज राज्यामध्ये ही हिंसा झाली नसती। आज जे असंख्य आमचे मराठी तरुण ज्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर जी आत्महत्या केली आहे ते आत्महत्या करण्याची वेळच आली नसती। म्हणून त्यांच्या सगळ्या जे काही जीव त्यांनी घालवलं त्याचे जबाबदार पण हे सगळे जण आहेत अध्यक्ष महोदय, हे मी तुम्हाला टणकावून सांगतो। कारण हे लोकांनी प्रामाणिक पद्धतीने प्रयत्न केले नाहीत म्हणून आज राज्यामध्ये ही परिस्थिती तयार झालेली आहे, म्हणून तयार झाली अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय एक व्यक्ती उपोषणाला बसतो, किती असं त्याला आता वर्षानुवर्ष तो बिचारा आरक्षणासाठी प्रयत्न करतोच आहे, ठीक आहे, ते सगळेजण त्याच्या समर्थनात आहेत। पण जे काय आजूबाजूला जे काय घडतंय, जी काय हिंसा घडते आणि मग हिंसेच्या नावाने फक्त आमच्या देवेंद्रजींना टार्गेट करायचं, काड्या लावायचे, हे काय सगळे टीका करायची, मग ह्याच्या मागे नेमकं कोण आहे ह्याचाही अभ्यास अध्यक्ष महोदय करायला पाहिजे। तो स्वतःहून बोलतोय की त्याच्या हातात कोणी स्क्रिप्ट दिलेली आहे की बाबा तू असं बोल, बाबा कोणाच्या दुसऱ्या कुठल्याच नेत्यावर अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात टीका होत नाही, कुठल्या दुसऱ्या पक्षावर टीका होत नाही, फक्त एक माणसाला टार्गेट करण्याचं काम चाललंय। अगर खरंच प्रामाणिक अगर सगळ्यांवर अगर काही चूक सगळ्यांची काही चूक असेल तर मग सगळ्यांवर टीका झाली पाहिजे। गावबंदी, आता एका गावाचे काहीतरी फोटो मी पाहिले, एका बाजूला नेत्यांना गावबंदी, दुसऱ्या बाजूला कोणाचे तरी संघर्ष यात्रा निघतायत, म्हणजे काय मॅच फिक्सिंग आहे, मॅच फिक्सिंग झाली आहे त्याच्या नावाने। त्याच्यातले जे त्याच्या सभेच्या अगोदर जे व्याख्यान करणं, जे काही सभेची सुरुवात करणारे जे काही लोक आहेत, तो कारण प्रदीप सालुंके नावाचा आहे छत्रपती संभाजीराव नगरचा, आम्ही ओळखतो त्यांना, तो कसा दिसतो तिथे, आणि मग त्याचे फोटो एका विशिष्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर कसे दिसतात। मग तो जो काही आता हल्ली जो अटक झाला तो 3 सप्टेंबरला एका ज्येष्ठ नेत्याबरोबर त्याचे फोटो कसे दिसले? अध्यक्ष महोदय ह्याची उत्तर आम्हाला भेटली पाहिजेत ना, कारण का जो माणूस प्रामाणिक पद्धतीने प्रयत्न करतोय, ज्या माणसाने मराठ्यांना इतिहासामध्ये आरक्षण देऊन दाखवलंय, त्याच्या नावाने जर टीका होत असेल तर मग ह्या सगळ्याचे आम्हाला स्पष्टीकरण आम्हाला द्यायलाच पाहिजे, आम्हाला मिळालंच पाहिजे। नाहीतर उगाच त्याच्या नावाने आरक्षणाच्या नावाने अध्यक्ष महोदय अगर फक्त घाणेरडं राजकारण होत असेल तर ते आम्हाला मान्य नाही। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्ही सगळ्या जणांनी प्रयत्न केलाय, एकच कोण अजूनपर्यंत राहिलेला नाही, वर्षानुवर्ष आंदोलन सुरू आहेत। आम्ही लोकांनी पण राज्यभरामध्ये फिरून सभा घेतल्यात, मग राणे समिती असेल, गायकवाड समिती असेल, असंख्य लोकांनी प्रयत्न करून सकारात्मक पद्धतीने आरक्षण कसं मिळावं यासाठी अध्यक्ष महोदय प्रयत्न केलेले आहेत। मग ते समाजाला आमच्या माहिती आहे, त्या समाजाला माहिती आहे की बाबा प्रामाणिक प्रयत्न करणारे कोण आहेत। पण आता जी काय परिस्थिती जी काय खराब होते ना अध्यक्ष महोदय, त्याची पण विचार करून मला वाटतं त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याची चर्चाही झाली पाहिजे
या लोकांनी त्यांचं सरकार असताना अगर त्यांच्या चुका केल्या नसता, प्रामाणिक पद्धतीने ती केस तिथे लढवली असती, तर आज महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती झालीच नसती. एका बाजूला तिथून तो म्हणतो की बाबा नाही बाबा मला शांततेत आंदोलन पाहिजे, मग ही लफडी कोण करतायत, दगडी कोण मारतायत, जे काय गोळी को काय तो सगळीकडे तो दाखवत फिरतोय, तो जो काय अटक झाला दराडे काय बराडे नावाचा ना त्याचा बराटे, त्याच्या घराचा त्याच्या इकडे त्याला जेव्हा पोलिसांनी अटक केली त्याच्याकडे पिस्तूल सापडला अध्यक्ष महोदय, त्याच्यावर गुन्हे 307 302 सारखे गुन्हे आहेत. मग ह्याची चौकशी ह्याची चर्चा व्हायला नको? मग फक्त देवेंद्रजींवर आणि गृह खात्यावर कसं बोट उचललं पाहिजे? त्या दिवशी दगडी कशाला मारली गेली? जेव्हा तो तिथे शांततेत आपला उपोषण करत असेल, मग तिकडे दगड मारण्याची कोणी तिथे सुरुवात केली आणि दगड मारल्यावर तिकडे पोलीस लाठीचार्ज नाही करणार का? याबद्दल पण विचार करायला पाहिजे. काहीतरी 64 आमचे पोलीस बांधव आणि त्याच्यामध्ये महिला पोलीस पण आहेत, ते जखमी झालेले अध्यक्ष महोदय. मग ह्या सगळ्या गोष्टी जे काय घडतायत, फक्त एकाच पक्षावर टीका होत नाही, एकाचीच संघर्ष यात्रा सुरू आहे, बाकी मग आमच्या एकाच नेत्यावर टीका होते. या सगळ्या गोष्टी काय आहेत? म्हणजे ह्याला राजकारण म्हणतात, ह्याच्यामध्ये राजकारणाचा वास येतो अध्यक्ष महोदय. मग ह्यावर आपला अध्यक्षपदी विचार करायला पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री साहेब सभागृहामध्ये आहेत, मी त्यांना विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय, मी कोकणातून येतो, आमचे बाकीचे काही सदस्य आहेत कोकणातले, अध्यक्ष महोदय सरसकट कुणबी पत्र जात प्रमाणपत्र देणं ह्याचा आम्हाला पाठिंबा नाही, पाठिंबा बिलकुल नाही, देता कामा नाही. ज्याला जो मराठा समाजाचा आहे, ज्याला मराठा समाज म्हणून जात प्रमाणपत्र पाहिजे तरी तसंच ठेवलं पाहिजे, ज्याला कुणबी पाहिजे तरी कुणबी घ्यावं, पण सरसकट देणं. मुख्यमंत्री साहेब आपल्याला कळकळीची विनंती करतो, असं काही करू नका, काही गरज नाही. म्हणजे मराठा हा शब्द इतिहासामध्ये मिटूनच टाकायचा असे काय प्रयत्न सुरू आहेत का? म्हणून तो अगर काय चुकत असेल तर त्याला बसून समजू ना. तो काय असा काय कायदा तज्ञ नाहीये, तो आहेच आपल्यासारखा हाडामासाचा प्रयत्न करतो बाबा आरक्षणासाठी, बसून समजूत काढू. ऐकेल तो, ना ऐकला तर तरी बसून समजू त्याला. पण उगाच कुठल्या चुकीच्या मागण्या राज्य सरकारने मान्य करू नये. कुणबी समाज त्याच्या जागी योग्य पद्धतीने काम करतोय, फायदे घेतोय. मराठा समाज ज्या पद्धतीने त्यांना हक्क पाहिजे त्यांना हक्क मिळणारच. म्हणून हे सगळी परिस्थिती समजून घेऊन अध्यक्ष महोदय या पद्धतीची वाटचाल करायला हवी अशी विनंती ह्या निमित्ताने मी तुम्हाला करतोय. नाही तर उगाच महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचं काम चाललंय. भुजबळ साहेब इथे आहेत, मी भुजबळ साहेबांना मी एक सांगेन, भुजबळ साहेब एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही. मराठा समाज म्हणजे आम्ही सगळे पण आहोत. आम्ही आमच्या ओबीसी बांधवांच्या विरोधात नाहीये. आम्ही बहुजन समाज म्हणून मराठा समाज, ओबीसी समाज, धनगर समाज सगळे समाज एकत्र मिळून आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही गुणगोविंदेने राहतो, एक दुसऱ्याला मदत करतो, एक दुसऱ्याच्या लग्न समारंभात जातो, एक दुसऱ्याच्या अडचणीमध्ये उभं राहतो. म्हणून उगाच एक दुसऱ्याला आव्हान देण्याची जे काय हे प्रयत्न सुरू आहेत सभेमध्ये, इथून बोलले ते तिथून, हे आपलं मान्य नाही अध्यक्ष महोदय. समाजांना पण मान्य नाही. कोण उगाच उद्या हे खालची मुलं लफडी करतील, दंगल करतील, मग त्यांच्या केसेस अंगावर पडल्यानंतर त्यांचं भविष्य खराब होईल अध्यक्ष महोदय. आपण नेते मंडळी राहू घरी, आपल्याला काय होणार नाही, पण ते मुलांना आयुष्या डोक्यावर एक केस पडल्यानंतर त्या बिचाऱ्यांचं भविष्य खराब होणार अध्यक्ष महोदय. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होता कामा नये. आपल्याला पाहिजे असेल तर चला आपण एकत्र व्यासपीठ तयार करू, त्याच्यामध्ये ओबीसी, धनगर, मराठा, आदिवासी सगळ्या लोकांची एकत्र सभा घेऊ राज्यामध्ये आणि सगळ्यांना सांगू की बाबा आम्हाला सगळ्यांना मराठा आरक्षण पाहिजे आणि कोणाच्याही दुसऱ्या आरक्षणाला हात न लावता आम्हाला मराठा आरक्षण हवंय. हे आमच्या लोकांची मागणी आहे अध्यक्ष महोदय. आम्हाला 27% ओबीसी समाजाचं आरक्षण, त्याला 1% हात लावायचं नाही. अध्यक्ष महोदय, राज्य सरकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना लिहिली आहे त्याच्या 15(4) अनुसार राज्य सरकारला अपवादात्मक परिस्थितीमध्ये मागासलेपणा अगर राज्य सरकारने सिद्ध केला, जो राणे समितीने केला, मग गायकवाड समितीने केला आणि आता शिंदे समिती तेच काम करते, त्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपल्या मराठा समाजाला राज्य सरकार आरक्षण देऊ शकतं. त्याच्यासाठी एवढं काय ते एवढं डोकं फोडण्याची गरज नाही.
एवढं काय एक दुसऱ्याला आव्हान, तारखा आता 24 देणार, आता 1 देणार, काय चाललंय अध्यक्ष महोदय? हाय सरकार सकारात्मक, हाय आमचे मुख्यमंत्री बोलतायत, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री बोलतोय, आम्ही सगळे बोलतोय की नाही बाबा आम्हाला मराठा आरक्षण द्यायचंय. मग धमक्या कशाला दिल्या जाते, मग आव्हान कशाला दिलं जात आहे? अगर आम्ही कोण बोलत असू की बाबा आम्हाला आरक्षण द्यायचं नाही, कोणाला काय आम्हाला अडचण आहे, मग ठीक आहे ना ही सगळी परिस्थिती होणं. बरं उगाच ही जे काय राज्याची काय परिस्थिती जी खराब करण्याचा प्रयत्न चाललाय अध्यक्ष महोदय, तो होता कामा नये. एवढी विनंती मी तुम्हाला आजच्या निमित्ताने करतोय. अन्य समाजाच्या आरक्षणाबद्दल पण उल्लेख आहे. धनगर समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे, त्यासाठी आमचं सरकार सकारात्मक आहे, काय त्याच्यामध्ये मागे पुढे बघणार नाही. त्याच्यापर्यंत धनगर समाजाला ज्या काही सवलती द्यायच्या आहेत त्या सगळ्या सवलती आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी, आमचे शिंदे साहेबांनी, अजितदादांनी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने लागू केलेला, त्याच्यामध्ये काही दोन विचार नाही. पण अध्यक्ष महोदय कोर्टाचा निर्णय आहे, अध्यक्ष महोदय मी बोलत नाही, पण कोर्टाचा निर्णय आहे की धर्माच्या आधारे आरक्षण देऊ शकत नाही. मुस्लिम धर्मामध्ये पण असंख्य जाती आहेत, त्याचा अभ्यास करावा आणि मग त्याप्रमाणे पाहिजे तर आरक्षण मागावं. पण मुस्लिम धर्म म्हणून अध्यक्ष महोदय आरक्षण मिळू शकत नाही. म्हणून उगाचच्या अशा मागण्या करून वेळ वाया घालू नका, कारण का त्याला काय अर्थ राहत नाही. कारण का 4% आरक्षण पहिलं दिलेलं अध्यक्ष महोदय, पण ते कोर्टात टिकलं नाही. कोर्टाने सांगितलं का बाबा धर्माच्या आधारे आरक्षण मिळू शकत नाही. जसं हिंदू धर्मामध्ये एवढं आरक्षण आहे तसे मुस्लिम जाती आहेत, तशी मुस्लिम धर्मामध्ये पण जाती आहेत. त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि आरक्षण त्याच्यातला जो काही जात आहे त्यांनी मागितली पाहिजे. मग फक्त एकालाच फक्त कशाला पाहिजे काय धर्माच्या नावाने आरक्षण द्या. म्हणून अध्यक्ष महोदय ती मागणी चुकीची आहे. खरं म्हटलं त्याच्यावर चर्चाच होता कामा नये असं माझं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय ह्या सगळ्या गोष्टी होत असताना, शेवटचं 1 मिनिट घे अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टी होत असताना थोडं महाराष्ट्रामध्ये आजूबाजूला आपलं काय चाललं नाही खरंच लक्ष दिलं पाहिजे. जी ठाण्यामध्ये पडगा गावामध्ये जे काही कारवाई झाली अध्यक्ष महोदय, इस्लामीकरण करण्याची सुरुवात म्हणजे सिरियामध्ये जे काही चाललंय त्या पद्धतीने इस्लामीकरणाची सुरुवात ही त्या पडगा गावामध्ये सुरू झालेली. त्यांनी त्या गावाचं नाव बदलून अल शाम करून टाकलेलं. त्याच्यामध्ये जिहादी आयसिस जी अतिरेकी संघटना आहे त्या अतिरेकी संघटनाचे असंख्य सदस्य त्या गावामध्ये जमायला सुरू झालेले की बाबा आपल्याला सिरिया सारखं इथे इस्लाम राष्ट्र बनवायचं असेल चला सुरुवात इथपासून आपण करू. तशी हालचाली त्यांची सुरुवात झालेली. आपण एका बाजूने जातीमध्ये भांडत बसतोय आणि दुसऱ्या बाजूला हे अतिरेकी असेल जिहादी असतील जे काय आपल्या देशामध्ये करू पाहतायत, जे काय आपल्या कायदा आणि सुव्यवस्था अशांतता पसरवायला पाहतायत त्याच्यावर पण अध्यक्ष महोदय आपण लक्ष घातलं पाहिजे. एवढं या निमित्ताने मी विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य पृथ्वीराज चव्हाण. अध्यक्ष महोदय आपण 8 सव्वा 8 पर्यंत हाऊस चालू ठेवणार. अध्यक्ष महोदय आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करतोय. म्हणून आता 8 वाजले तरी सभागृहाची उपस्थिती आपण पाहिली तर संबंध राज्यामध्ये टेलिव्हिजनवर महाराष्ट्रातली जनता या चर्चेकडे लक्ष देऊन ऐकत आहे. म्हणून आज ही चर्चा या गती घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद देतो. फार समज आणि गैरसमज पसरवले जात आहेत आणि स्वाभाविकपणे उच्च पदावर बसलेल्या माणसांनी जर काही वक्तव्य केलं तर ते गृहीत धरलं जातं आणि त्याचं विश्लेषण होत नाही, त्याची सत्यता पडताळली जात नाही. मला वाटतं या चर्चेतून आपल्या सर्वांनाच विविध समाजांना आरक्षण द्यायचे, त्यांचा आर्थिक दर्जा सुधारायचा आहे, सामाजिक दर्जा सुधारायचा आहे, याबद्दल कोणाचं दुमत नाही. मार्ग वेगळे वेगळे असू शकतात, उपाय आपण करू शकतो, त्याबद्दल चर्चा झाली पाहिजे. चांगली गोष्ट आहे, चर्चा होते. अध्यक्ष महोदय 1902 साली पहिल्यांदा शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये आरक्षणाची कल्पना देशात पहिल्यांदा आणली. दक्षिणेतल्या काही राज्यामध्ये देखील विचार चालू होता. म्हणून आज देशभरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचं नाव विशेष
ओबीसी समाजामध्ये घेतलं जातं. उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या नावाने एक जिल्हा तयार केलेला आहे. आणि त्यावेळेला पहिल्यांदा 50% आरक्षण देण्यात आलं मागासवर्गीयांना आणि त्या मागासवर्गीयांच्या यादीमध्ये मराठा समाजाचा समावेश झाला. 1902 पासून कोल्हापूर संस्थांमध्ये आरक्षण मिळत गेलं. परंतु स्वातंत्र्यानंतर जेव्हा आपण राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग नेमला, काका कालेलकर आयोग नेमला, त्या आयोगाने मात्र मराठा समाजाला मागासवर्गीय दर्जा देण्याला नकार दिला. त्यावेळेपासून मग मराठा समाजाला राष्ट्रीय पातळीवर मागासवर्गीयाचा दर्जा मिळाला नाही. पुढं 92-93च्या सुमारास मंडल आयोगाने त्याची पुनरावृत्ती केली, आपल्याला काढून टाकलं. आणि वेळोवेळी जेव्हा राज्यातली आर्थिक परिस्थिती बिघडते, बेरोजगारी वाढते, शेतकऱ्यावर संकट येतात, तेव्हा लोकांना दुसरा पर्याय राहत नाही आणि मुलं, मग तरुण मुलं, सुशिक्षित बेरोजगार मुलं, अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुलं ही या आंदोलनामध्ये भाग घेतात. आणि आज तीच परिस्थिती आपल्यासमोर आहे. प्रचंड मोठं बेरोजगारीचं वातावरण आहे. शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे, कोणाला शिक्षण परवडणारं झालंय. आणि त्यात आता आपल्या शासनानं सरकारी नोकऱ्यांचं खाजगीकरण करण्याचाही काही प्रयत्न केला होता, पण तो थांबला. त्यामुळे नैराश्याचं वातावरण समाजापुढे आहे. त्या वातावरणामध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीला 1960 पासून किती वर्ष झाली, 50 वर्षानंतर भुजबळ साहेब आपल्या आघाडी सरकारनं पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब थोरात आमचे सहकारी इथं होते. मला वाटतं राजेश भैया टोपे मंत्री म्हणत होते, आमचे भास्करराव जाधव होते, अजित पवार होते. आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण मार्ग काढला. सुप्रीम कोर्टानं काही 50% काही घटनेत कुठे तरतूद लिहिलेली नाही. एका खटल्यामध्ये त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की 50%च्या वर आरक्षण असू नये, आणि जर 50%च्या वर आरक्षण द्यायचं असेल तर विशेष मागासलेली परिस्थिती तुम्हाला दाखवावी लागेल. आणि ती दाखवण्याकरता मग राज्याच्या मागासवर्गीय आयोगाकडून संख्यात्मक माहिती, क्वांटिटेटिव्ह माहिती गोळा केली पाहिजे, हा निर्देश आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या मंत्रिमंडळाच्या सहकार्याने आम्ही निर्णय घेतला की आपल्याला ही प्रलंबित मागणी आहे ती त्यापुढे काहीतरी पुढे करावं लागेल. आम्ही प्रामाणिकपणे राज्य मागासवर्गीय आयोगाचे त्यावेळेचे अध्यक्ष न्यायमूर्ती बापट यांच्याकडे गेलो. त्यांना सांगितलं की फक्त माहिती गोळा करा, आरक्षण द्यायचा राजकीय निर्णय कॅबिनेट घेईल, पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे संख्यात्मक क्वांटिटेटिव्ह डेटा गोळा करा. दुर्दैवानं त्यांचा पूर्वग्रह दूषित होता मला माहित नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मराठ्यांना आरक्षण द्यायची काय गरज नाही, मी काही करणार नाही. मग ते बरंच सांगितलं किती तुमचे मुख्यमंत्री आहेत आणि किती कारखान्याचे चेअरमन आहेत वगैरे बऱ्याचशा गोष्टी झाल्या. मी ते सगळं सांगत नाही. फक्त आमच्यासमोर पर्याय नव्हता. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय की क्वांटिटेटिव्ह माहिती द्या. आता त्यांनी म्हटलं की मागासवर्गीय आयोगाकडून द्या, पण मागासवर्गीय आयोग तयार नसेल तर आमच्याकडे पर्याय काय होता. अध्यक्ष महोदय, आमच्या मंत्रिमंडळानं मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत केली. त्या आमच्या मंत्रिमंडळामध्ये राधाकृष्णजी इथं आलेले तेही होते, भुजबळ साहेब होते. आणि त्या समितीमध्ये निलेशजी गेलेत का काय मला माहित नाही, पण आम्ही नारायणरावजी राणे आमचे ज्येष्ठ सहकारी होते, माझे मुख्यमंत्री होते, त्यांना त्या समितीचं काम देण्याची विनंती केली. आपण सरकारी अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घ्या. आता सरकारी अधिकाऱ्याला जर विचारलं तर तो खोटं सांगणार नाही, कारण त्याची नोकरी जाईल त्यानंतर. राणे साहेबांनी आणि त्यांच्या कमिटीने, त्यामध्ये मंत्रिमंडळाचे अनेक सहकारी त्या उपसमितीमध्ये होती. ते मंत्री गट होता, तो मंत्रिमंडळाची उपसमिती होती. त्यांनी प्रत्येक विभागीय कार्यालयामध्ये ते स्वतः गेले, माहिती गोळा केली. वर्षभर लागलं त्यांना. 2013 मध्ये आम्ही काम सुरू केलं होतं, वर्षभर काम लागलं. आणि त्यांनी एक अहवाल दिला आणि मराठा समाजाच्या सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये काय परिस्थिती आहे, शिक्षण संस्थांमध्ये, व्हाईस चान्सलरमध्ये काय परिस्थिती, हा अहवाल दिला. मंत्रिमंडळाला तो अहवाल सादर केला. अध्यक्ष, असं कोणाचंच म्हणणं नाही की मराठा समाज हा राजकीय दृष्ट्या सक्षम नाही. आहे, बरेचसे आमचे 200-400 कुटुंब राजकारणामध्ये अग्रणी आहेत, त्यामध्ये वाव नाहीये. प्रश्न आहे सरकारी नोकऱ्यांचा, जिथं धोरणात्मक निर्णय होता, जिथं समाजाला दिशा दिली जाते, त्यामध्ये काय परिस्थिती आहे.
परिस्थिती वाईट होती, बिकट होती आणि म्हणून वेळ झाला होता, निवडणुका येणार होत्या. आम्ही जून 2014 मध्ये अध्यादेश जारी केला आणि मराठा समाजाला कमिटीने 20% आरक्षण सुचवलं, आम्ही 16% केलं आणि 16% आरक्षण द्यायचा अध्यादेश म्हणजे कायदा केला. लोकांना अध्यादेश आणि कायद्यामधले फरक बऱ्याचशा लोकांना गलफत असते. अध्यादेश हा कायदा असतो, फक्त त्याला 6 महिन्याच्या आत विधिमंडळाकडून पारित करावं लागतं. त्या अध्यादेशानंतर जाहिराती निघायला सुरुवात झाली, ऍडमिशन मिळायला सुरुवात झाली, लोकांनी उत्साहानं अर्ज भरले, जाहिराती अजूनही आहेत. GR निघाला की मराठा समाजाचा आहे का नाही याचा जे सर्टिफिकेट मिळेल त्या सर्टिफिकेटवर ते जून 2014च्या अध्यादेशाची आजही आपण जरी सर्टिफिकेट घ्यायला गेला तर त्यामध्ये जून 2014च्या शासन आदेशाची त्यात नोंद आहे की त्या शासन आदेशानुसार हे सर्टिफिकेट दिलं जाते. अध्यक्ष महोदय, कोणतरी दुसऱ्या दिवशी उच्च न्यायालयामध्ये गेला, कोण गेला, कोणी पाठवलं, पण उच्च न्यायालयात गेला, ते लढाई लढली पाहिजे. आम्हाला आमच्या महाअभिव्यक्त्याकडून योग्य सल्ला मिळाला होता. आम्हाला विश्वास होता की या जरी चॅलेंज झालं, आव्हान दिलं गेलं तरी ते आव्हान आम्ही निश्चितपणे हायकोर्टात टिकवून ठेवू. आमचे महाअभिव्यक्ते विश्वासाने सांगत होते की आपण हे टिकू शकतो, आम्ही योग्य त्या प्रकारे आपण हे द्यायचा प्रयत्न केला. दुर्दैवानं निवडणूक झाली. निवडणुकीमध्ये काय झालं, 2014च्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, नवीन सरकार आलं, कोर्टात केस चालू होती. माझी त्या तत्कालीन मुख्यमंत्री महोदय इथं योगायोगानं सभागृहात आहेत, त्यांच्याकडून रास्त अपेक्षा होती की सगळं आर्ग्युमेंट झालं होतं, निकाल लागणार होता. आपण उच्च न्यायालयाला सांगितलं असतं की आमचं नवीन सरकार आलेलं आहे, आम्हाला आमची बाजू मांडू द्या, मागच्या सरकारने काय केलं आम्हाला माहित नाही, एक थोडी वेळ द्या आम्हाला, 1-2-3 महिने आणखी वाढवून द्या. तर मला वाटतं उच्च न्यायालयाने तसं स्वीकारलं असतं, कदाचित काही सांगता येत नाही. आणि मग चांगले नवीन तुमचे वकील लावून मग हे आरक्षण टिकवायचा प्रयत्न केला असता. केलं का नाही केलं? नवीन सरकार आल्याच्या 2 आठवड्याच्या आत उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि अध्यादेश रद्द केला. अध्यक्ष महोदय, त्याच वेळेला आम्ही आणखीन एक अध्यादेश काढला होता आणि तो अध्यादेश होता मुस्लिम समाजाच्या मागास वर्गीयांना 5% आरक्षण देण्याचा निर्णय. आता राणे साहेब सन्मान्य सभासद बोलले, त्यांच्याशी मी 100% सहमत आहे. ते म्हटले की धर्मावर आधारित आरक्षण दिले नाही पाहिजे. बरोबर आहे, धर्मावर आधारित आरक्षण तुम्ही मागत नाही. जसं हिंदू समाजामध्ये आपल्याकडे एक वर्णाश्रमावर आधारित प्रथा आहे, ओबीसी वगैरे त्या प्रथेतून निर्माण झालेली आहे, तसं मुस्लिम समाजामध्ये त्याच प्रकारच्या जाती आहेत. आम्ही मुजीबुर रहमान नावाच्या एका ग्रस्ताकडून एक आयोग नेमला, मुस्लिम समाजाच्या मागासवर्गीयांची यादी काढली. त्यांनी खूप अभ्यास करून 50 मागासवर्गीयांची यादी, मागासवर्ग त्यात नमूद केले आणि त्या मागासवर्गीयांना जसं हिंदू समाजामध्ये ओबीसीना आरक्षण दिलं गेलं तसं मुस्लिम समाजाच्या मागासवर्गीय जातींना आपण जर GR आज पाहिला तर त्या GR मध्ये 50 जातींची नोंद आहे. त्या जातींना 5% निर्णय दिला. अध्यक्ष महोदय, आता हा निर्णय राणे साहेब मगाशी म्हटले सन्माननीय सदस्य की हायकोर्टाने तो रद्द केला. हायकोर्टाने मुस्लिम समाजाचा अध्यादेश रद्द केला नाही. त्यांनी नोकऱ्यांच्या बद्दल मान्य नाही केलं, पण शिक्षणाच्या बद्दल राज्य सरकारनं आमच्या कॅबिनेटचा जो निर्णय घेतला होता तो योग्य असं मान्य केलं. परंतु तो अध्यादेश होता, त्याला विधिमंडळामध्ये पारित करायची जबाबदारी नव्या सरकारची होती. पण नव्या सरकारनं भूमिका घेतली की धर्मावर आधारित आरक्षण आम्ही देणार नाही. ते धर्मावर आधारित आरक्षण नव्हतं. म्हणून माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या प्रश्नावर देशातले, राज्यातले नव्हे तर देशातले मुस्लिम बांधव या आपल्या निर्णयाकडे लक्ष देऊन आहेत. गरीब हा गरीब असतो, धर्मानंतर आहे. त्या समाजाच्या मागास वर्गीय जातींना ज्याची यादी आम्ही केलेली आहे त्याबद्दल आपण काहीतरी ठराविक निर्णय घ्या. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा मराठा समाजाकडे येतो. आमचा अध्यादेश रद्द केला गेला, परंतु नवीन सरकारनं तोच अध्यादेश पुन्हा जानेवारी महिन्यामध्ये विधिमंडळाकडे परतून घ्या. तोच कॉमा फुलस्टॉप, काही बदल नाही. जर आमचा अध्यादेश उच्च न्यायालयाने रद्द केला असेल तर मग कायदा केला तर रद्दच होणार.
तरी पण तो आपण कायदा एकमताने मंजूर केला जानेवारी 2015 मध्ये आणि त्याला आव्हान दिलं गेलं, लगेच तो पुन्हा हायकोर्टाने फेटाळला. म्हणजे ते 14-15चं हे सगळा एपिसोड संपला. आता अध्यक्ष महोदय आपण जरा पुढे येऊया, कारण फार गैरसमज आहे आज ज्या कायद्याबद्दल आपण बोलतोय, जो 2018 मध्ये कायदा झाला. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये एका राज्यानं आपल्या राज्यामधल्या काही मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. देशामध्ये जाट आंदोलन चाललं होतं, देशामध्ये गुजर आंदोलन चाललं होतं, पाटीदार आंदोलन चाललं होतं, अनेक ठिकाणी गेलं होतं. आणि केंद्र सरकारने विचार केला की हा जर अधिकार आपण राज्यांना ठेवला तर प्रत्येक राज्य उठेल, निवडणूक आली, आपल्याकडे निवडणूक येणार होती 19 मध्ये, निवडणूक आली की मग काहीतरी निर्णय घेऊन आपला भरमसाठ आरक्षण देऊन टाकेल, आणि हे होता कामा नये. म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी घटना दुरुस्ती केली. 102वी घटना दुरुस्ती संसदेने पारित केली. काय होतं त्या 102व्या घटना दुरुस्तीमध्ये? राज्यांना मागासवर्गीय, एखाद्या समाजाला मागासवर्गीय ठरवण्याचा आणि त्याला विशेष आरक्षण वगैरे देण्याचा अधिकार काढून घेतला. 102वी घटना दुरुस्ती ती झाली जुलै-ऑगस्ट मध्ये. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो, सभागृहाला सांगू इच्छितो की जुलै-ऑगस्ट 2018 नंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळाला, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला किंवा कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याचा कुठलाही अधिकार नव्हता. कुठलाही अधिकार नव्हता. आता त्यात मी हायकोर्टाचं मी बोलत नाही, ती न्यायिक प्रवृत्ती आहे. पण सर्वोच्च न्यायालयानं काय काय सांगितलं? सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा हा खटला तिकडे गेला त्यावेळेला पहिल्यांदा गायकवाड समितीचा अहवाल फेटाळला. इंदिरा साहनी केसच्या पुनर्विचाराची मागणी चुकीची ठरवली आणि 50% सीमाहून अधिक होणे असेही सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. मराठा समाजाचा ईबीसी मध्ये समावेश चुकीचा म्हटलेला आहे आणि संविधानाची 102वी घटना दुरुस्ती वैध ठरवली सुप्रीम कोर्टानं. आता ती जर वैध असली तर मला कुणी सांगावं, आज उपमुख्यमंत्री तर बसलेले आहेत, तत्कालीन ते मुख्यमंत्री होते, ते कायदे पंडित आहेत, आम्हाला सांगावं की त्या दिवशी जेव्हा आपण 2018चं मराठा विधेयक आणलं त्या दिवशी आपल्या सभागृहाला लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स होतं का, वैधानिक समर्थता होती का? त्याचं नम्रपणे उत्तर द्यावं लागेल की ते नव्हती. कारण म्हणूनच तर 102वी घटना दुरुस्ती नरेंद्र मोदींनी केली. राज्यांना आपलं आरक्षण ठरवायचे अधिकार नसले पाहिजेत. उत्तर द्या ना. मी विनंती करणार आहे, मी उत्तर द्या. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की आपण इंटरव्ह्यू करावं, प्लीज इंटरव्ह्यू करा आणि सत्यता सगळ्यांना सांगा. आपण यामध्ये हस्तक्षेप करून उद्याच्याला या सर्व गोष्टींच्यावर आपण जर त्याचं उत्तरच दिलं नाही तर तेच रेकॉर्डवर राहतं. बरोबर बरं ऐकू मुख्यमंत्री महोदय, आपल्याला एवढंच महत्वाचं आहे की जर लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स नसता तर हायकोर्टाने वैध कसं ठरवलं असतं. आणि सर्वोच्च न्यायालयामध्येही सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं की आम्ही 102व्या घटना दुरुस्तीने राज्यांचे अधिकार घेतलेले नाहीत, पण त्याचं इंटरप्रिटेशन करताना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तसं तुम्ही एक्सप्रेस्ड म्हणायला पाहिजे होतं. त्यामुळे 100% लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स होता. आपल्या त्यात मतभेद आहेत आणि तीच केस आता सुप्रीम कोर्टात चाललेली आहे. सुप्रीम कोर्टानं आपला कायदा अवैध ठरवलेला आहे, आपला रिव्ह्यू पिटिशन फेल झालेला आहे. आता क्युरेटिव्ह पिटिशनला काय होतं माहिती नाही, क्युरेटिव्ह पिटिशन काय होतं आपल्याला चांगलं माहिती आहे. अध्यक्ष महोदय, थोड्या वेळाकरता आपण उपमुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं मान्य करू, पण 102वी घटना दुरुस्ती झाली ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर अनेक राज्यांनी तक्रारी केली की आता आमचे अधिकार तुम्ही काढून घेतले. हे सगळे अधिकार राष्ट्रपतींनी मिळाले आणि त्यानंतर जे ॲजिटेशन झालं, आंदोलन झालं, त्यामुळं नरेंद्र मोदींना पुन्हा हा कायदा बदलावा लागला आणि पुन्हा 105वी घटना दुरुस्ती करून पुन्हा राज्याला अधिकार द्यावे लागले. आज राज्याला अधिकार आहेत का? कदाचित आहेत, पण ज्या दिवशी तुम्ही कायदा पारित केला त्या दिवशी नव्हते असं माझं नम्रपणे होतं. आपण उत्तर द्या.
काय होती नाही साहेब, 102वी घटना दुरुस्ती एवढीच होती की वर्षानुवर्ष ओबीसी आयोग केंद्रात होता पण त्याला घटनात्मक दर्जा नव्हता, म्हणून ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याची 102वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने ऍफिडेव्हिट करून आपल्या केसमध्ये सांगितलेलं आहे की राज्याचे अधिकार आम्ही काढलेले नाहीत, ते राज्याला अधिकार आहेत. 102वी कारण तेच सांगतो आपल्याला, आपण समजून घ्या, आपण फार हुशार आहात आणि आपल्याला ते समजलेलं आहे, पण आपल्याला थोडं राजकीय बोलायचं आहे. हे आपल्याकडनं अपेक्षा नाही आहे, आपल्याला राजकीय बोलायचं आहे. असं आहे की ऐका, आपण पूर्ण ते वाचा. त्याच्यामध्ये केंद्र सरकारने ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एम्बिग्युइटी तयार झाली आहे, एम्बिग्युइटी तयार झाली आहे. हो, पण याचा अर्थ स्टेटचा लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स निघाला नव्हता, ती फक्त एम्बिग्युइटी क्लिअर केली. स्टेटचा लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स होता, केंद्राने ते वारंवार सांगितलं आणि ज्या दिवशी आपण कायदा पारित केला त्या दिवशी या सभागृहाला तो अधिकार होता आणि म्हणूनच उच्च न्यायालयाने तो कायदा वैध ठरवला. तो कायदा अवैध ठरवलेला आहे आणि तो कायदा, त्यामुळे एम्बिग्युइटी तयार झालेली आहे, संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणून नरेंद्र मोदींना पुन्हा 102वा कायदा बाजूला करून 105वी घटना दुरुस्ती करून पुन्हा राज्यांना अधिकार द्यावे लागले. काय करावं लागलं? अध्यक्ष महोदय, यामध्ये माझी नम्र विनंती अशी आहे की ठीक आहे, आता आपण क्युरेटिव्ह पिटिशनचा शेवटचा पर्याय आपण स्वीकारलेला आहे, म्हणजे तो चॅप्टर संपेल. एकदा त्यामध्ये जो काही निर्णय होईल त्यामध्ये 2018ची जी घटना आपण राज्यातला कायदा केला आणि केंद्राची घटना दुरुस्ती, तो चॅप्टर आपल्या क्युरेटिव्ह पिटिशन नंतर संपेल. माननीय माजी मुख्यमंत्री महोदयांचं भाषण संपेपर्यंत वेळ वाढवावी लागेल. चला आपण बोला. अध्यक्ष महोदय, मला एवढाच मुद्दा आपण बोला की मला अध्यक्ष महोदय, मी हे बघा, आपण मगाशी वेळ जी वाढवलेली आहे ती कामकाज संपेपर्यंत वाढवलेली आहे. आता आपल्याला ठरवायचं आहे, आपण बोला. ठीक, माझं होऊ द्या. त्यामुळे आपण प्रयत्न केला नाही असं मला म्हणायचं नाही. कदाचित आपला सल्ला योग्य असेल नसेल, आमचा चुकीचा सल्ला असेल, पण आज सुप्रीम कोर्टानं आपला कायदा अवैध ठरवलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. आता क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये काही होणार नाही अशी माझी स्वतःची माहिती. आपण जर चांगले वकील नेमून जर कायदा निर्णय बदलला तर अभिनंदन आपलं करू आपण, पण पुढे काय समजून चालू की आपण हे होणार नाही. तर आता तुमच्याकडे अगदी अस्पष्ट रूपाने पुन्हा अधिकार आहे. आता काय एम्बिग्युटी राहिलेली नाही, कारण 105वी पुन्हा आपण करू शकतो. करणार का आपण? मुख्यमंत्री महोदय आपल्याला सांगतील पुढे काय करायचं ते. तर दोन गोष्टी आहे. आता मी हे कायदेशीर बाबी संपून टाकतो. आंदोलन झालं, मोठं आंदोलन झालं, आपली एक नगरला घटना घडली आणि त्यानंतर मराठा समाजाचे असंख्य मोर्चे निघाले अत्यंत शांततापूर्ण प्रकारे आणि समाजामध्ये जो राग होता, जो उद्विग्नता होती, एक कायदा झाला तो रद्द झाला, टिकला नाही आणि त्यानंतर मग मला वाटतं मागच्या देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारने तो 2018चा कायदा करायचा प्रयत्न, पुन्हा समाजाची निराशा झाली. आता 50% मर्यादा ओलांडायची की नाही ओलांडायची, कुणबी सर्टिफिकेट द्यायचं की नाही, सगळे प्रश्न आपल्यासमोर प्रश्न झालेले आहेत. आता अध्यक्ष महोदय, माझी प्रामाणिक आमच्या सहकाऱ्यांशी मी बोललेलो आहे. या राज्यामध्ये एकच मुख्यमंत्री असतात आणि आज या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे आहेत. त्यांनी सर्व राज्याला एक सॉलेम ॲश्युरन्स दिलेलं आहे, आश्वासन दिलं आहे, शपथ घेऊन दिलेलं आहे की मी एक ठराविक वेळेमध्ये या प्रश्नात उद्देश शोधतो. अध्यक्ष महोदय, मी माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या सहकाराच्या वतीने बोलतो की आपण मुख्यमंत्र्यांना पूर्ण वेळ दिला पाहिजे. अशोकरावजींनी देखील सांगितलं आपण जे प्रयत्न करतायत त्यांच्यावर आम्ही सामील आहोत. आपण मीटिंग घेतली होती. आपण आणखी वेळ पाहिजे असेल देत असतील तर ते आपला प्रश्न येतो, पण आमचा विश्वास आहे की आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात. आपलं मंत्रिमंडळ प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे आणि त्यातून काहीतरी मार्ग निघो अशी आमची सदिच्छा आहे. पण अध्यक्ष महोदय, आपल्या मंत्रिमंडळाचे काही सहकारी बाहेर जाऊन जी घोषणा करतायत
हे योग्य आहे का मला सांगा? घटनेच्या 164व्या कलमाप्रमाणे राज्याचं मंत्रिमंडळ सामुदायिकपणे विधिमंडळाला म्हणजे राज्याच्या जनतेला जबाबदार असतं. जो काही निर्णय घ्यायचा आपण मंत्रिमंडळामध्ये घ्या ना. जे काही आपले मतभेद असतील, तुम्हाला शिंदे आयोग रद्द करायचा आहे, कुणबी सर्टिफिकेट बंद करायचं, काय करायचं ते करा ना. तुम्ही समाजामध्ये बाहेर जाऊन आवेशपूर्ण भाषण करून समाजामध्ये जे तेढ निर्माण करणं, हे शेवटी कुणी जरी भाषण केलं तरी शेवटी आपल्या आपल्या मंत्रिमंडळाचे सहकारी ते करतात. हे आपल्याला थांबवावं लागेल. आपण आज त्यांना विशेष दोघं जण बसलेले आहात, बोलवा, त्यांना सांगा आपली काय भावना आहे आणि त्यांनी जी मागणी केली असेल ती मान्य करा आपल्याला वाटत असेल तर. पण बाहेर जाऊन समाजामध्ये भांडणं लावायची हा काही आपला पॉलिटिकल गेम प्लॅन आहे काय आम्हाला समजत नाही. आज एका बाजूला अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की आपण चांगलं बोलतात, आपण नाव जरी घेतलं असतं तरी काही बिघडलं नसतं अध्यक्ष महोदय, पण ते समजू शकतं सगळ्यांना. प्रश्न असा आहे की अख्खं बीड पेटल्यानंतर, या सभागृहाच्या 2-2 सदस्यांची घरं पेटल्यानंतर, बायका मुलं सुद्धा अडकल्यानंतर, राख रांगोळी झाल्यानंतर तुमचं आमचं प्रत्येकाचं काम होतं तिथे जाऊन बघणं की आपल्या साधा मनुष्य असेल त्याला जर असं झालं असेल तर आपण बघायला जातो. इथं तर या सभागृहाचे 2-2 सदस्य त्यांची घरं पेटवली गेल्यानंतर मी बघायला गेलो आणि मी पाहिल्यानंतर मात्र मला स्वतः रोखू शकलो नाही की हे काय चाललंय. 2 महिने जे आहे सातत्यानं ते जे काय बोलत होते मी शांतपणे ऐकत होतो. करा काय करायचं ते करा मुख्यमंत्री. परंतु त्यानंतर मी मंत्रीच काय, मंत्र्याला हृदय नाही, मंत्र्याची ड्युटी नाही जाऊन सांगणं की चूक तर चूक आहे. तुम्ही लोकांचे जे आहेत अशा प्रकारचे जे आहेत जीव घेणे जे आहेत हे प्रकार चाललेले आहेत ते थांबवले पाहिजे. हे माझं काम नव्हतं, मी ते केलं. आणि त्याच्यानंतर मला ऐकून घ्या ना, तुम्ही जे म्हणता की बाहेर जाऊन बाहेर जर काय चुकीचं घडत असेल आणि ते त्यांच्या समाजाचं जर त्या समाजाच्या बाबतीमध्ये जर कोणी एक बोलत असेल तर दुसरा सुद्धा एक समाज इथे एक मोठा आहे त्याचं सुद्धा काहीतरी म्हणणं आहे. आणि ते म्हणणं असं नाही की मी मांडत नाही, मी मंत्रिमंडळात सुद्धा मांडलेलं आहे. आणि बाहेर सुद्धा जर शिवीगाळ मला होत असेल आणि सातत्याने माझ्यावर हल्ले होत असेल तर मी एकदा नाही मी 100 वेळा बोलणार. चला अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांना मला एवढं सांगायचं आहे की आज समजा सन्माननीय जयंत पाटील काय बोलत असतील, काही चुकीचं बोलत असतील, मुख्यमंत्री त्याच्याकडे आहे ते कायदेशीर कारवाई करू शकतात. आपण मंत्रिमंडळाचे सदस्य आहात. अध्यक्ष महोदय, जेव्हा मंत्रिमंडळाच्या सदस्यपदाची आपण शपथ घेता तेव्हा काही जबाबदारी आपल्यावर असते. आपल्याला जर ते बोलायचं असेल तर अवश्य आपण बोला. पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून टाका. मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊन मला वाटेल ते बोला. आपण तुम्ही मंत्रिमंडळात राहून करू शकत नाही. मंत्रिमंडळात असल्यावर हा मुख्यमंत्र्यांवरचा अविश्वास आहे. मुख्यमंत्री समर्थ आहेत, उपमुख्यमंत्री समर्थ आहेत, राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बदल त्याला सांगा ना. पण माझ्याकडे पण बघा. पण मला असं अध्यक्ष महोदय मला असंच म्हणायचं आहे की राज्यामधले तेढ निर्माण करू नका अशी माझी हात जोडून विनंती आहे. ठीक आहे कुणी केलं असेल पण आपण मंत्री आहात. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांची अतिरिक्त जबाबदारी एवढाच मला मुद्दा मांडायचा. अध्यक्ष महोदय, आता प्रश्न आपण सोडवणार कसा प्रश्न, 2 प्रश्न मुद्दे आहेत आणि सोडवाल अशी मला खात्री आहे कारण आपले इंटेन्शन चांगले आहे, त्यात काही मला दुमत नाहीये. आता 2 मार्ग आहेत. एक, मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला सरसकट कुणबी हे नाव लावा आणि कुणबी आम्हाला म्हणा, सर्टिफिकेट द्या, आम्ही सगळ्यांना कुणबी म्हणा. आता त्याला काही लोकांचा विरोध आहे, बरोबर नाही, कारण मराठाचं अस्तित्व संपेल असं काही गोष्टी आहेत. पण त्यामध्ये काय बारकावे काय आहेत. आपण कुणबी म्हटलं की ते सेंट्रल रिझर्वेशन आलं. सेंट्रल रिझर्वेशन मध्ये आपल्याला युपीएससी मध्ये देखील ते आरक्षण मिळणार आहे, मिळू शकतं. कारण मंडल आयोगामध्ये कुणबी हा शब्द प्रयोग आहे. ते मराठा हा कुणबीच आहे असं म्हटलं तर त्याचा काय अर्थ होईल आपण बघा. आम्ही आणि आपण जे आरक्षण दिलं होते ते राज्यातलं आरक्षण होतं, ते एमपीएससी करता होतं, ते युपीएससीचं नव्हतं. आता समाजाला काय पाहिजे हे आपण चर्चा करा. कुणबी आरक्षण जर कुणबी म्हटलं शब्द तर तो दिल्लीच्या लिस्टमध्ये सेंट्रल लिस्टमध्ये तो शब्द येतो. मग दिल्लीचं आरक्षण मिळेल, युपीएससीचं आरक्षण मिळेल, ते कुणाला नको आहे, समाजाला पाहिजे ते.
आणि राज्याचं दिलं तर मग एमपीएससी पुरतं ते आरक्षण मर्यादित राहील. आपण दिलं होतं, तुम्ही दिलं होतं. तर याबद्दल आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. कारण समाजाची अपेक्षा आहे. जरांगे पाटील म्हणतात की सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या. आणखी काही नेते म्हणतात सरसकट द्या. ते देता येईल का आपल्याला? काही म्हणतात की नका देऊ. आता हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. परंतु अध्यक्ष महोदय, आपण मी करतो ना, मी शेवटी करतो. तर त्यामध्ये काय करायला पाहिजे? मुद्दा सोपा नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मी सांगतो, आपल्या खाजगीत सांगतो, खाजगीत सांगतो. मला वैयक्तिक म्हणाल तर मला नको आहे. मी समाजाच्या वतीने नाही बोलत. अध्यक्ष महोदय, आपल्याला हे करावं लागेल. कारण यामध्ये बारकावा जो आहे, मुख्यमंत्री महोदय, तो दिल्लीतलं आरक्षण सेंट्रलीचं आरक्षण पाहिजे का राज्यातलं आरक्षण पाहिजे, हा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, मी पुढं एवढं सांगू इच्छितो, यातनं आपल्याला मार्ग काढायचा असेल तर एकच मार्ग आहे. याकरता आपण सर्वांना घेऊन, आम्हाला घ्या नाही तर नका घेऊ, पण आपल्याला सर्व पक्ष याचं चांगलं होईल, प्रधानमंत्र्यांना भेटावं लागेल. हे आरक्षण महाराष्ट्रात आपण जरी काही दिलं तर ते थांबणार नाही. तिथं जाट आरक्षण, पाटीदार आरक्षण, कापू आरक्षण, गुजर आरक्षण कुठं कुठं होईल, हा राज्याकरता आपल्याला विचार करावा लागेल. आता बघा, 50% विषय आहे. खरं म्हणजे 50% माझी वेगळी मत आहेत, कधी आपण वेगळं बसून चर्चा करू. 50%ची काय कल्पना आहे की कुठल्याही देशाच्या नागरिकाला उपलब्ध जागापैकी 50% जागा त्याला पाहिजे, म्हणून 50% आरक्षण. आता एससी समाजाला त्यांचं आरक्षण 16% आहे, बाकी 50% ओपन आहे. म्हणजे त्यांना 16 प्लस बाकीचे आहेत, त्यांना ओबीसी मिळत नाही. 13% प्लस 60% प्लस 50% आहे, होतं, आता बदललं. एसटी समाजाला त्यांचं 7-8% आणि 50% आहे. ओबीसीना त्यांचं 27% आणि 50% आहे. म्हणजे 50%पेक्षा कुणाला कमी आहे तर फक्त उच्च वर्णीयांना फक्त 50% आहे. म्हणजे ठीक आहे, 50% आहे. पण आता नरेंद्र मोदीजींनी 103वी घटना दुरुस्ती करून ईडब्ल्यूएस कॅटेगरी तयार केली, 10% आरक्षण दिलं. आणि ते ईडब्ल्यूएसच्या 10% आरक्षण हे एससी, एसटी, ओबीसीना नाही, ते फक्त उच्चवर्णीय क्रिमी लेअरच्या लोकांना आहे. आता काय झालं, समजा मी एक म्हणजे नॉन क्रिमिनेअरला त्यात म्हणजे क्रिमिनेअर ज्यांचं आहे त्यांना नाही येते. आता मी एक आहे, मी त्या उच्चवर्णीयामध्ये मोडतो आणि मी क्रिमी लेअरमध्ये मोडत नाही, आता उत्पन्न त्यापेक्षा जास्त आहे. आज मला किती आरक्षण आहे? आज मला फक्त 40% आरक्षण आहे. कारण मला 10% ईडब्ल्यूएस मिळत नाही आणि एससी, एसटी, ओबीसी ते मिळतच नाही. आणि तिथे सुप्रीम कोर्टाचा ऑब्जेक्शन आहे की समाजाच्या प्रत्येक घटकाला किमान एकूण उपलब्ध जागापैकी 50% ऑप्शन पाहिजे. ते आज नाही आहे. आता त्या 103व्या ईडब्ल्यूएस घटना दुरुस्तीबद्दल कोर्टात काय चाललंय, कशी त्यांनी मान्य केली माहित नाही. पण त्यामध्ये काय झालंय की जर तुम्ही त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे 50% जर उल्लंघन केलं असेल, 60% केलं असेल, मग आणखी का वाढवत? मुख्यमंत्री महोदय, आपल्याला हा मुद्दा घेऊन आपल्या दोघांनाही प्रधानमंत्र्यांना सांगावं लागेल की हा विरोधाभास आहे. आता तुम्ही त्या 10%ला पुन्हा मागे पुढे करून, माझी प्रामाणिक इच्छा आहे की आपण प्रधानमंत्र्यांना सांगावं की आम्हाला एक प्रत्येक राज्याला तुम्ही 10% वेगळा कोटा आमच्या राज्यापुरता द्या, आणि मग जे आता 10% ईडब्ल्यूएसचे 5-6% करून एक 15-16% वेगळा कारवाई करा. मला दुसरा मार्ग दिसत नाही. कारण तुम्ही पुन्हा जर असा कायदा केला 50%, तर पुन्हा सुप्रीम कोर्ट म्हणेल 50% झालं. पुन्हा कुणाला द्यायचं, काय करायचं? तुम्हाला सहजासहजी सेंट्रल लिस्टमध्ये हे नाव टाकता येईल का मला माहित नाही. आपण केलं तर फार अभिनंदन आपलं सगळं. त्यामुळे आपल्याला पंतप्रधानांकडे जाऊन आपल्याला हा मुद्दा सर्व राज्य पातळीवर सोडवावा लागेल. हरकत फक्त चुकीचं रेकॉर्डवर जाऊ नये. माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी उल्लेख करताना सांगितलं की उच्चवर्णीयांना जे बाकीचं आरक्षण सोडून 40% आरक्षण आहे. परंतु माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी एवढंच सांगू इच्छितो की ओबीसींना सुद्धा क्रिमिलेअर लागू आहे, त्यामुळे तोही 27% त्याही लोकांना तिथं आरक्षण नाही आहे. एवढं लक्षात ठेवायचं, कारण फक्त 40% उच्च वर्णीयांसाठी ओबीसीला सुद्धा क्रिमिलेअर आहे. पण आज जे अपर कास्ट उच्च वर्णीय त्यांना फक्त 40% आहे, 50% कुठं राहिलं?
त्यामुळे माझं आपल्याला एक विनंती आहे की आपण चर्चा करा की ह्या पंतप्रधानांच्या लेवलला प्रश्न सुटेल. आपण सोडवला तर फार चांगली गोष्ट, अभिनंदन मी करू, तर मी सगळ्यांनी सहकार्य करायचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे, नाही तर सुटणार नाही. आज या ठिकाणी काही इतर समाजाची मागणी आपण केलेली आहे. माझी विनंती मुख्यमंत्र्यांना आहे की उद्या देवेंद्रजी बोलणार आहेत असं त्यांनी सांगितलं, ते उत्तर देतीलच ते, आणि नंतर मुख्यमंत्री बोलतील, आपण शेवटी बोला आणि निर्णय काहीतरी द्या. अशी संबंध महाराष्ट्राच्या जनतेची, फक्त मराठा समाजाची नाही, धनगर समाजाची, मुस्लिम मागासवर्गीयांची आणि लिंगायत वगैरे सगळ्यांची अपेक्षा आहे की आपण काहीतरी ठोस सकारात्मक उत्तर द्याल, कारण आपण शिवछत्रपतीच्या पायाला हात लावून शपथ घेतलेली आहे. अध्यक्ष महोदय, मी मुस्लिम बॅकवर्ड समाजाबद्दल बोललो, त्याचा तर सन्मान्य राणे साहेब तर नाहीत, परंतु आहेत का? आहेत. कारण मी त्या ठिकाणी, तुम्ही नव्हता मला वाटतं त्यावेळेला, आज त्यांच्या पिताजींनी, नारायण राणेजींनी जे काम केलं, खूप चांगलं काम केलं. ते माझ्या मंत्रिमंडळाचे माझे सहकारी होते, त्यांनी आमच्या मंत्री गटाचं अध्यक्ष केलं. वर्षभर त्यांनी मेहनत करून ती सगळी माहिती काढली आणि माहिती दिली. त्या माहितीचा कणी वापर करायचा असलं करा, पण आपण म्हणताय त्याशी मी संपूर्णपणे सहमत आहे. थोडी माहिती आपण घ्या अशी विनंती करतो. धर्माच्या आधारावर कोणालाही आरक्षण देऊ नये, पण आम्ही जे 5% आरक्षण दिलं होते धर्माच्या आधार नव्हतं, मुस्लिम समाजाच्या शोधून काढलेल्या 50 मागास जातीच्या करता होतं. हिंदू समाजामध्ये ओबीसी आहे, मुस्लिम मध्ये हाताने काम करणारी माणसं आहेत, त्यांच्या जाती मुझफ्फर हुसैन काय महमूदुर रहमान कमिटीने ती जाती शोधून काढलेल्या आहेत. त्या GR मध्ये त्या उल्लेख त्याचा आहे. आपण त्यावर गंभीरपणे विचार करा आणि कृपा करून हे धर्माला आरक्षण आहे असं समजू नका, म्हणू नका. आणि कोणी दिल्लीतून आपल्याला सांगत असेल तर त्यांना समजून सांगा, किंवा आता इथं आमच्याकडे समाजाचे नेते आहेत त्यांना विचारा की खरंच परिस्थिती काय आहे समाजाची. अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्र्यांनी 2014च्या निवडणुकीच्या पूर्वी धनगर समाजाला अगदी जोरात छाती ठोकून आश्वासन दिलं होतं की 15 दिवसात आमच्या सरकार आलं की पहिल्या मिटिंगला देतो. काय झालं सांगा ना मला. आज धनगर समाजाचे आमचे सगळे बांधव या सभेकडे, या चर्चेकडे ते लक्ष लावून बसलेले आहेत की आता काय आपल्याला मिळणार आहे. ते आश्वासन होते, पोकळ आश्वासन होतं का, फक्त मतं मिळवण्याकरता होतं का, मतं मिळाली, पण पुढे काय झालं, कारण ती परिस्थिती काय आहे त्याचा अभ्यास मीही केलेला आहे. अनेक मिटिंग आमच्या झाल्या होत्या. त्यातनं मग 15 दिवसात आरक्षण देतो हे आपण जी घोषणा त्यावेळेला तत्कालीन देवेंद्र फडणवीसजींनी केली होती, तर काय झालं सांगा ना. प्रांताध्यक्ष होते, काय झालं सांगा. आज आम्हाला सगळ्यांना म्हणजे फक्त निवडणुकीकरता वाटेल त्या घोषणा करायच्या आणि मग त्या विसरून जायच्या आणि मग समाजाला काहीतरी, कोणाला एखादी आमदारकी दे, कोणाला काहीतरी दे म्हणून शांत करायचं, असं करणार आहे का आपण. मला वाटतं याचंही उत्तर कुठेतरी आलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी आपला वेळ घेणार नाही, बराच वेळ झालेला आहे. माझी शेवटची एवढीच विनंती आहे की जे काय असेल ते सर्वांना विश्वासात घेऊन करा. आपण उत्साहाच्या भरामध्ये खूप मोठं आश्वासन दिलेलं आहे. आपल्याला यश येवो अशी प्रामाणिक प्रार्थना आहे. महाराष्ट्रातली सगळी माणसं दिवस मोजतायत कॅलेंडरवर, आता किती दिवस राहिले आणि आता त्यातून आपण काय मार्ग काढणार आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यातल्या मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी 4 डिसेंबरला राजीनामा दिलेला आहे. आता तो राजीनामा का दिला याची कारण वर्तमानपत्र देत आहे, ते मला काही माहिती नाही, मी काही त्यांना भेटलेलो नाही. पण तो एका बाजूला आपला शिंदे आयोग आहे, त्या शिंदे आयोगाला वैधानिक मान्यता आहे का. सुप्रीम कोर्टाने जे सांगितलेलं की राज्य मागासवर्गीय आयोगाने काम केलं पाहिजे. आज 4 सदस्यांनी याच्या आधी राजीनामा दिलेला आहे आणि आता मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे. तो 8 दिवस आपण लपवून ठेवला, कोणाला सांगितलं नाही. आता नवीन अध्यक्षाचा आयोग आपण नेमणार आहात का नाही, ते सगळं काम थांबलेलं आहे. आणि का राजीनामा दिला. आमची माहिती अशी आहे की त्या आयोगावर दबाव येत होता, विविध शिंदे कमिटीचा असेल किंवा मंत्रिमंडळाच्या सहकार्यांचा दबाव असेल की तुम्ही असं लिहा, असं लिहा, असं लिहा. अध्यक्ष महोदय, असं जर ही वस्तुस्थिती असेल तर पुन्हा सुप्रीम कोर्टात हे टिकणार नाही. आता आपण आश्वासन दिलेलं आहे, वेळ दिलेला आहे, तर ही परिस्थिती देखील काय परिस्थिती आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी 4 डिसेंबरला राजीनामा का दिला, त्याच्या आधी 4 सन्मान्य सदस्यांनी राजीनामा का दिला होता. राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये काम करणं का अवघड आहे
आणि ते जर काम झालं नाही तर मग आपण कशा प्रकारे पुढे जाणार आहोत याची माहिती आपण कृपा करून सभागृहाला द्या. शेवटी अध्यक्ष महोदय मी पुन्हा एकदा रिपीट करतो की हा प्रश्न आपल्याला प्रामाणिकपणे सोडवायचा असेल तर एका बाजूला 50% मर्यादा आहे, ती सहजासहजी ओळखता येणार नाही. कोर्टाचं आपण जर रुलिंग वाचलं तरी खूप कडक शब्दात सांगितलेलं आहे की मराठा समाजाला देता येणार नाही. दुसऱ्या बाजूला हे थांबणार नाही, अनेक राज्यात ही मागणी म्हणून पंतप्रधान करायला तयार नाहीत, आपल्याला सहकार्य करायला तयार नाहीत. तिथंच गेलं पाहिजे आणि त्यांना विनंती केली पाहिजे की आंदोलन देशात पेटलेलं आहे, फक्त मराठा समाजापुरतं मर्यादित नाही. पाटीदार समाज, जाट समाज, गुर्जर समाज वेगवेगळ्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी त्यांना तिथं आरक्षण द्यायचा प्रयत्न केलाय. वसुंधरा राजेंनी राजस्थानमध्ये आरक्षण द्यायचा प्रयत्न केला होता. त्याकरता आपल्याला एक केंद्र पातळीवर सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि तो मार्ग काढण्याकरता आपण त्यांना विनंती केली पाहिजे. वाटल्यास सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन जावं, पण त्यांच्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. अध्यक्ष महोदय, वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मी थांबतो. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9:30 ते 10:45 वाजेपर्यंत सभागृहाची विशेष बैठक भरेल. विशेष बैठकीत लक्षवेधी सूचना घेण्यात येतील. सभागृहाची नियमित बैठक सकाळी 11 वाजता सुरू होईल. खाली यायचं प्लीज, प्लीज बाकी सर्व टेजच्या खाली प्लीज.